99% लोकांना असं वाटतं की कोल्हापुरातील या मंदिरात विठ्ठलाने चप्पल घातली आहे, पण ती चप्पल आहे की आणखीन काही? हे आहे कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतील प्राचीन श्री विठ्ठल मंदिर. संपूर्ण मंदिर दगडी बांधकामात असून आज दिसणारा पुढील मंडप नंतरच्या काळात बांधण्यात आला आहे. मंदिरात प्रवेशद्वाराजवळच रंगशिळा आणि 84 चौकोन कोरलेला दगडी स्तंभ आहे. अशी श्रद्धा आहे की या स्तंभाला भक्तिभावाने मिठी मारल्यास 84 लक्ष योनींच्या फेरीतून मुक्ती मिळते. आता येऊया सुरुवातीच्या प्रश्नाकडे. अनेकांना वाटतं की इथल्या विठ्ठलाने चप्पल धारण केली आहे, पण विठ्ठलाच्या पायात दिसणारी वस्तू चप्पल नाही, तिला पादजालिका असं म्हणतात. हा पायात घालायचा एक प्राचीन दागिना म्हणजेच अलंकार आहे. या मंदिरात श्री विठ्ठल, रुक्मिणी, सत्यभामा यांच्या मूर्ती आहेत. तसेच इथं संत नामदेव महाराजांची पायरी देखील आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जसं आपण आरतीत म्हणतो गरुड हनुमंत पुढे उभे राहती, अगदी तसंच विठ्ठलासमोर गरुड आणि हनुमंत यांच्या मूर्तीही विराजमान आहेत. यापैकी तुम्हाला कोणती माहिती आज पहिल्यांदाच कळली? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच धार्मिक, पौराणिक कथा आणि माहितीसाठी श्री उवाच हे आपलं पेज फॉलो करायला विसरू नका.